Subscribe now and press the bell icon. If you like this video, share your friends and family. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. नमस्कार मित्र हो, सुप्रभात. मी कोण आहे तुम्ही मला ओळखता अथवा आपण कोण आहात मला माहीत नाही. नमस्ते, गुड मॉर्निंग. हू एम आय? डू यू नो मी? हू आर यू? आय डू नॉट नो यू. तरी देखील आपण आज एकत्र आलेलो आहोत आणि काही वेळात ओळख होईल. कशामुळे? ऑल इन वन या समूहामुळे. इवन देन वी हॅव कम टुगेदर अँड व्हेरी सून वी विल बी इंट्रोड्यूस्ड विथ ईच अदर. हाऊ इज इट? हाऊ इट इज? इट इज ड्यू टू ऑल इन वन फॉर व्ही आय. तेव्हा मित्र हो, आता आपल्याला स्पष्ट झालं आहे की आपण काय बोलणार आहोत. नाव इट इज क्लिअर दॅट नाव व्हॉट वी आर गोइंग टू टॉक. सांगायचं असं, ऑल इन वन फॉर व्ही आय हा समूह आपला आहे. आपण त्यांचे सदस्य आहोत आणि इथे बरेच विद्यार्थी या ग्रुपवर आहेत आणि म्हणून ऑल इन वन समूहाने आपल्यासाठी बेसिक इंग्रजी पाठ देण्याचे अथवा पाठांचं मार्गदर्शन करण्याचं ठरवलं आहे. ऑल इन वन ग्रुप फॉर व्ही आय इज आवर्स. We are members. It seems number of students are there on this group. So, all-in-one group for VI has decided to give you guidance on basic English. त्यामुळे आपण एखादी छोटीशी प्रतिज्ञा करूया. Therefore, let us have a small pledge. All in one for VI समूह हा आमचा आहे. आम्ही सर्वजण त्यांचे सदस्य आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांचे मित्र आहोत. ऑल इन वन फॉर व्ही आय group is ours. We are member of it. Hence, we all of us are friend. आम्ही या समूहाच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करू आणि समूहाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ. We will cooperate to this group for its development and take the benefit of guidance to be received from all-in-one for VI. त्यामुळे आम्ही सर्व एक दुसऱ्यांचा आदर करू. Therefore, we will respect to all each other. आम्ही गुरुजनांचं मार्गदर्शन घेऊ. We will obtain the guidance of elders. आम्ही गुरुजनांचं देखील आदर राखू. We will give respect to our elders. तर मित्र हो, अशी ही एवढीच प्रतिज्ञा, छोटीशी पण बरी झाली. आता आपल्याला माहीत असायला पाहिजे
या समूहाचे निर्माते कोण? श्री विवेकजी इंगळे हे या समूहाचे निर्माते आहेत. यू मस्ट नो who is the creator of this group. Mr. Vivek G. Ingle is the creator of this group. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रुप शैक्षणिक व इतर गोष्टींसाठी कार्यरत आहे. अंडर द गायडन्स ऑफ श्री विवेक जी इंगले, दिस ग्रुप इज वर्किंग for education and other things. सांगायचं असं की उद्यापासून म्हणजे प्रत्येक रविवारी मी तुमच्यासाठी इंग्रजीचा पाठ घेणार आहे. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स एव्हरी संडे आय एम गोइंग टू टेक इंग्लिश लेसन फॉर यू. आज मी इंग्रजी भाषेची पूर्वपीठिका समजावी किंवा पाठाची पूर्वपीठिका समजावी किंवा पार्श्वभूमी तुम्हाला कळावी म्हणून हे संबोधन करत आहे. कारण अन्यथा उद्या पाठाबरोबर हे जर करायला गेलो तर क्लिप फार मोठी होईल आणि तुम्हाला त्याचा कंटाळा येईल. My point to address today is to make you understand of the background of the lessons going to be taken. Otherwise, it would have been more longer clip if I would speak it with the lesson. तर त्यामुळे मी उद्या इंग्रजीचा पाठ उद्यापासून घेणार आहे. अशाच पद्धतीने घेणार आहे की मी आधी मराठीतून बोलेन आणि तेच इंग्रजीतून बोलेन, कारण तुम्हाला त्याचा सराव व्हावा. सो टुमॉरो आय विल टेक इंग्लिश लेसन्स फॉर यू. इन द बिगिनिंग आय विल स्पीक इन मराठी and then in English, because you should get practice of it. तुम्हाला माहीत असेल की नाही माहीत नाही, मी ग्रुप 1वर या समूहाच्या ग्रुप 1वर पाठ घेत असतो, पण तिथे आधी इंग्रजीत बोलतो आणि नंतर मराठीत बोलतो. पण तुमच्यासाठी हे मी उलट करणार आहे. यू मे नो इट और नॉट, आय डोंट नो. आय टेक English lessons on group 1 of this group only, where I speak in English first and then in Marathi. But here I am going to do it exactly contrary, because you should understand it properly. All of you are students, so you must know it clearly. तर तुम्ही सर्व विद्यार्थी आहात आणि तुम्हाला हे सगळं कळलंच पाहिजे व्यवस्थित, आणि म्हणून हे करणार आहे. सो फ्रेंड्स, बी प्रिपेअर्ड फॉर टुमॉरो फॉर इंग्लिश लेसन. तर मित्रहो, उद्या तुम्ही तयार राहा इंग्रजी पाठासाठी. मी इंग्रजी पाठात काय घेणार आहे याची तुम्हाला कल्पना देतो. लेट मी गिव अन आयडिया ऑफ व्हॉट आय एम गोइंग टू टेक इन इंग्लिश लेसन. इंग्रजी पाठात मी मूळ इंग्रजी भाषा, इंग्रजी भाषेतील मुळाक्षरं, उच्चार यावर भर देणार आहे. एस्पेशली आय एम गोइंग टू गिव गायडन्स ऑन बेसिक इंग्लिश लँग्वेज, इट्स अल्फाबेट्स अँड प्रोनाऊन्सिएशन्स. तेव्हा इंग्रजी
आपल्या सर्वांना आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. We all of us must know English. That's what I think. म्हणून इंग्रजीचं बेसिक ज्ञान म्हणजे मूळ ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये इंग्रजी भाषा काय आहे, इंग्रजी भाषेचे मूळाक्षरं व त्यांचे उच्चार कसे होतील हे आपणास अगोदर माहीत होणं आवश्यक आहे. सो आय एम गोइंग टू गिव गायडन्स ऑन English lessons as what is the English language, its alphabets and pronunciations. इंग्रजी ही परदेशी भाषा आहे, विदेशी भाषा आहे, पण ती आपल्या सर्वांना आली पाहिजे असं मला वाटतं. लँग्वेज इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज, बट we must know all of us. That's what I think. तेव्हा ही इंग्रजीचं बेसिक ज्ञान तुम्हाला देता देता उच्चार व्यवस्थित समजल्यानंतर मी तुम्हाला इंग्रजी कसं बोलायचं हे दाखवणार आहे. By learning language English of its basic and alphabets and pronunciations, I will be giving guidance on how to speak in English. अर्थातच त्यासाठी काही छोट्या मोठ्या कविता, वेगवेगळे शब्द आणि तुम्हाला काही शब्दही तुमचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी देणार आहे. Therefore, for the improvement of pronunciations, there will be some small poems, some numbers, some songs, and few more things with some words in English to improve your English vocabulary. तर आता अधिक तुम्हाला कंटाळा येऊ नये, त्यामुळे मला असं वाटतं की उद्याच्या पाठासाठी तुम्ही तयार राहावं एवढंच मला सांगणं आहे. सो आय थिंक आय शुड नॉट मेक यू बोर, बट टू इन्फॉर्म यू दॅट बी प्रिपेअर्ड फॉर टुमॉरो इंग्लिश लेसन. अँड ऑफकोर्स आणि अर्थात तुम्ही तो पाठ झाल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे विचार कळवल्यास, समूहावर कळवल्यास बरं होईल, जेणेकरून मला काही सुधारणा करता येईल अथवा तुम्हाला समजलं की नाही हेही कळणं सोयीचं जाईल. ऑफकोर्स आफ्टर द लेसन gets over, I will welcome your suggestions and reactions, whether you did understand or you could understand it, or any improvement to be made, that would be more better. तेव्हा मित्र हो, आता आज पुरतं मी इथेच थांबतो. उद्या नेमक्या इंग्रजीच्या पाठाला सुरुवात करणार आहे आणि म्हणून मी आज हे संबोधन तुम्हाला दिलेलं आहे. सो फ्रेंड्स, आय विल स्टॉप हिअर फॉर टुडे
and see you tomorrow for English lessons. Therefore, before starting the lesson, I thought to address you on the matter. So, till then, see you tomorrow. Bye bye.